तर आपण आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन बघणार आहोत, की जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट रूल डिफरन्सिएशन कसं करायचं. म्हणजे नेमकं आपण कंपोजिट फंक्शन म्हणजे काय आपण ते आधी बघूयात. वी हॅव सेव्हरल टाइप्स ऑफ द फंक्शन. जर LIATचा जर विचार केला LIATE तर आपले फंक्शन कुठल्या कुठल्या टाईपचे असू शकतात. लॉगॅरिथमिक फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, अल्जेब्राइक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, exponential function. These are the different types of the function. Now we are going to think what is the definition of composite function. How we can define the composite function. तर बघा कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय. समजा ट्रिग्नोमेट्रिक एक फंक्शन आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तयार केलं तर आपल्याला एक नवीन फंक्शन मिळतं. त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन म्हणतो. म्हणजेच का थोडक्यात जर डिफाईन जर करायचं म्हटलं कंपोजिट फंक्शन, तर कंपोजिट फंक्शन इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर फंक्शन्स. मग टू ऑर मोर फंक्शन्स कसे एकत्र येऊ शकतात. समजा मी जर असं घेतलं साइन e⁻x, हा एक जर फंक्शन घेतला मी, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ते ट्रिग्नोमेट्री पण आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन पण आहे. तर अशा फंक्शन्सला आपण काय म्हणणार आहोत, कंपोजिट फंक्शन म्हणणार आहोत. जर अजून तुम्हाला जर बघायचं असेल, अजून एक जर एक्झाम्पल बघायचं असेल तर बघा, लॉग साइन x². तर बघा, लॉगॅरिथमिक फंक्शन, trigonometric function, algebraic function. So this is the combination of three different functions. So such type of functions are called the composite function. So in simple language, we can say that composite function is the mixture of two or more functions. Okay, दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन जर एकत्र येत असतील तर आपण काय म्हणू शकतो त्याला, दॅट इज अ कंपोजिट फंक्शन. ओके, तर बघूयात की तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण कंपोजिट फंक्शनमध्ये काय करणार आहोत, डिफरन्सिएशन करणार आहोत. ठीक आहे, मी डिलीट करतो. तर बघा, तर आपल्याला कंपोजिट फंक्शन तर ऑलरेडी आता आपण बघितलेलं आहे की कंपोजिट फंक्शन म्हणजे काय. तर आता आपण काय करूयात की ह्याला डिफरन्सिएशन आपल्याला कसं करता येईल. ओके, तर बघा आपल्याकडे जेवढं ट्रिग्नोमेट्रिक म्हणा, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, अल्जेब्राइक, इनव्हर्स, हे सगळ्या फंक्शनचे आपल्याकडे डेरिव्हेटिव्हज आहेत. तर या प्रत्येक फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, बट विथ रिस्पेक्ट टू कंपोजिट. ओके, तर बघूयात आपण वन बाय वन. ठीक आहे, तर प्रत्येक फॉर्म्युल्याला कंपोजिशन अप्लाय करण्यापेक्षा आपण काय करू, वी आर गोइंग टू डिवाइड दिस कंपोजिट डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन इन 4 parts. The first part here we can read in the form of x⁻n, means function raised to some number. समजा आपल्याला जर असं आलं काय आहे, y इज इक्वल टू साइन x⁻⁴ आहे. ओके, आणि आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर हा आधी कोणासारखा दिसतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर हा कोणासारखा दिसतो, मला x⁻⁴ सारखा दिसतोय. म्हणजे हा x⁻⁴ सारखा दिसतोय पण x⁻⁴ नाही आहे. मग मी याला काय करू शकतो, x⁻⁴ पण याला डिफरन्शिएट मी करू शकतो. बघा, आधी हा कंपोजिट फंक्शन कोणासारखा दिसतो हे बघा तुम्ही. तर हा x⁻n सारखा दिसतोय, त्यातल्या त्यात मला x⁻⁴ सारखा दिसतोय. मग मी याला काय करणार, आधी डिफरन्शिएट करताना डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला डिफरन्शिएट करताना मी आधी x⁻⁴ सारखा डिफरन्शिएट करणार. ह्या ब्रॅकेटमध्ये काय हे आधी तुम्ही बघू नका. आधी हा x⁻⁴ सारखा दिसतोय तर x⁻⁴ प्रमाणे डिफरन्शिएट करा. तर करूयात x⁻⁴ सारखा डिफरन्शिएट. ह्याला आपण x⁻⁴ प्रमाणे डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे, 4 इंटू ब्रॅकेट रेज टू 4-1. आता तुम्ही ब्रॅकेटकडे कॉन्सन्ट्रेट जर केलात तर हा x⁻⁴ नाही आहे, तर ब्रॅकेटमध्ये काय आपल्याकडे साइन x आहे. ब्रॅकेटमध्ये साइन x आहे, ह्याचा अर्थ काय, आपल्याला परत ह्या साइन xचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. तर मी काय करतो, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x करणार आहे. म्हणजे आधी काय करणार बघा, कंपोजिशनला x⁻n जर असेल तर आधी x⁻n प्रमाणे डिफरन्शिएट करा, नंतर ब्रॅकेटमध्ये काय हे कॉन्सन्ट्रेट करा. ब्रॅकेटमध्ये एक सोडून दुसरा कुठलाही जर फंक्शन असेल, कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, तर त्याचा अजून एकदा तुम्हाला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणजे याचा काय येणार आन्सर, 4 साइन x⁻³ इंटू साइन एक्सचा का तो डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस x. म्हणजे हा जो टर्म आहे
हा जो टर्म आहे y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू 4 ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 4 साइन एक्स किंवा साइन क्यूब एक्स म्हणायला सिम्पली इंटू कॉस एक्स. असं तुम्ही ह्याला, कारण ह्याला आपण काय केलं बघा इथं, ह्याला जर तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेट जर केलं, हा कंपोजिशन आहे का? येस, इट इज अ कंपोजिशन. हा कोणाचं कंपोजिशन झालं आहे? एक तर अल्जेब्राईक. अल्जेब्राईक काय? कारण ब्रॅकेटचा पॉवर नंबर आहे, ब्रॅकेटचा पॉवर नंबर असल्यामुळे हा झाला अल्जेब्राईक. प्लस दुसरा काय इथं, हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाला, म्हणजे दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ अल्जेब्राईक अँड ट्रिग्नोमेट्रिक, म्हणून मी द कंपोजिशन यूज केलं आहे. तर ह्याप्रमाणे एक्स रेस टूचा कुठलाही फंक्शन असेल, एक्स रेस टू जर नंबर असेल तर आपण त्याला हा एक्स रेस टू एनचं कंपोजिशन अप्लाय करू शकतो. ओके, अजून एक एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, सिम्पल आपण एक्झाम्पल बघू. वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू 7 करूयात. काय इट इज अ लॉग एक्स रेस टू 7. ह्याला जर मी डिफरन्शिएट केलं तर आधी माझ्या लक्षात आलं आहे की दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ अल्जेब्राईक अँड लॉगरिथमिक. हा लॉगरिथमिक आणि अल्जेब्राईकचं कॉम्बिनेशन आहे. ब्रॅकेटमध्ये काय हे मी आधी बघणार नाही, ब्रॅकेटचा पॉवर नंबर आहे, मी आधी डिफरन्शिएट करणार वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय येणार डेरिव्हेटिव्ह आधी एक्स रेस टू प्रमाणे 7 लॉग एक्स रेस टू काय येणार हे 7 मायनस 1 इंटू, आता मी ब्रॅकेटकडे जर बघितलं तर ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स आहे, ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स आहे म्हणजे परत मला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स करावं लागेल. तर त्याचं टोटल आन्सर काय येणार 7 इंटू लॉग एक्स रेस टू 6 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्स. तर ह्याप्रमाणे आपण जर ब्रॅकेटचा पॉवर जर नंबर असेल आणि आपल्याला त्याला डिफरन्शिएट जर करायचं असेल आणि ते जर कंपोजिशनमध्ये जर असेल तर आधी एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला अप्लाय करा, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे टर्म्स आहेत त्याचा अजून एकदा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. दिस अ फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट बघू आपण आता. बघितलं लिहिलं आहे इन द फॉर्म ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि दुसरा कोणत्याही फंक्शनचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला आपण कंपोजिशनचा फॉर्म्युला कसा अप्लाय करणार. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा वाय इज इक्वल टू आपल्याकडे आहे कॉस ई रेस टू एक्स आहे, सपोज करू आपण. ओके, कॉस ई रेस टू एक्स आहे. तर हा फंक्शन आधी कसा क्रिएट झाला आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री प्लस exponential. Means I can say that this is the composite function because it is the mixture of trigonometric and exponential. Now we are going to differentiate this one. आधी हा कोणासारखा दिसतो ते तुम्हाला कळायला पाहिजे. तर आधी कोणासारखा दिसतोय, हा मला दिसतोय कॉसेक्स प्रमाणे दिसतोय, हा मला कॉसेक्स प्रमाणे दिसतोय. तर आधी मी ब्रॅकेट कॉसचा अँगल काय आहे ह्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करणार नाही, आधी मला काय करणार की कॉसेक्स प्रमाणे डिफरन्शिएट करणार. तर डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स करूयात. तर वायचा डेरिव्हेटिव्ह येतो डी वाय बाय डी एक्स. आधी हा कॉससारखा दिसतो, मी कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन, ब्रॅकेटमध्ये जो कॉसचा अँगल आहे तो आहे तसाच घ्या. आता मी इथं कॉसचा अँगलकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहे. तर हा जर फक्त कॉस एक्स असला असता तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी मायनस साईन एक्स लिहून थांबलो असतो. पण इथं कॉसचा अँगल हा एक्स आहे का, नाही आहे. हा कॉसचा अँगल आपला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, म्हणजे ई रेस टू एक्स आहे. म्हणजे मला कुठेतरी पुढे जाऊन परत ह्या ब्रॅकेटचा म्हणजे कॉसच्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आणि तो अँगल किती आहे, ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. हा मायनस साईन ई रेस टू एक्स आहे तसं राहू दे. आता ई रेस टू एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणजे हा जो फंक्शन होता वाय इज इक्वल टू कॉस ई रेस टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह किती आलेला आहे मायनस साईन ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे, हा ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकत नाही, कारण हा ट्रिग्नोमेट्रिक जो फंक्शन आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा साईन आहे त्याचा हा अँगल आहे आणि हा ई रेस टू एक्स वेगळा आहे. म्हणजे जर असं असेल, असं जर असेल, हा साईन एक्स इंटू जर एक्स असेल तर तुम्हाला साईन एक्स स्क्वेअर असं लिहित नाही, असं जर लिहित असेल तर टोटली रॉंग आहे. ठीक आहे, ह्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कॉम्बिनेशन जर कुठल्या दुसऱ्या कोणत्याही फंक्शनसोबत जर झालं असेल तर आधी हा कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे त्याला डिफरन्शिएट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय करू शकता, पुढं फर्दर डिफरन्शिएट करू शकता. ओके, समजा जर इन्व्हर्सच्या बाबतीत पण असं झालं असेल, समजा वाय इज इक्वल टू आपल्याकडे आहे टॅन इन्व्हर्स रूट एक्स आहे सपोज करू. ठीक आहे, सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इन्व्हर्स अँड अल्जेब्राइक फंक्शन. नाउ आय एम गोइंग टू डिफरन्शिएट दिस वन.
तर वायचा काय ना डेरिव्हेटिव्ह, वायचा डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स. हा आधी मला कोणासारखं दिसतोय, तर हा मला दिसतोय टॅन इन्व्हर्स एक्स. मग टॅन इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण इथे एक्सच्या ऐवजी काय आपल्याकडे रूट एक्स आहे, तर रूट एक्सचं काय करावं लागेल तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल. तर काय येणार हा 1/1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर. मग आता टॅन इन्व्हर्सचा जो अँगल आहे हा फक्त एक्स आहे का, नाही आहे, हा फक्त एक्स नाही, तर हा रूट एक्स आहे. तर म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ह्या रूट एक्सच परत एकदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणून इन टू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स मी करणार. जे आपलं टोटल आन्सर काय येणार 1/1 प्लस रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल होतील. इथं फक्त काय येईल एक्स येईल इंटू इंटू जर गेलं तर रूट एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1/2 टाइम्स रूट एक्स. म्हणजे हा टॅन इन्व्हर्स रूट एक्स जो आहे, सो इट इज द कंपोजिशन ऑफ इन्व्हर्स अँड अल्जेब्राइक फंक्शन. ठीक आहे. पण आधी इन्व्हर्स आपण डेरिव्हेटिव्ह काढलंय, त्याच्यानंतर ह्या अल्जेब्राइक फंक्शनचं पण आपण काय केलंय डेरिव्हेटिव्ह काढलं. ठीक आहे. ह्याप्रमाणे आपण कंपोजिशन अप्लाय करू शकतो. पुढे आहे इन द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये जर असेल तर आपल्याला काय करता येईल ते बघूयात आपण. समजा वाय इज इक्वल टू आहे आपल्याकडे, ठीक आहे, ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्स आहे असं आपण सपोज करू. काय आपल्याकडे फंक्शन वाय इज इक्वल टू ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्स आहे. नाही तुम्ही जर याचा विचार केलात तर हा कशाचं कॉम्बिनेशन आहे, हा एक्सपोनेन्शियल आणि इन्व्हर्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर हा आधी कोणासारखा दिसतोय, तर हा दिसतो मला ई रेस टू एक्स सारखा दिसतोय. म्हणजे मी काय करणार, आधी याला डिफरन्शिएट करताना डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. ठीक आहे. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय तो डी वाय बाय डी एक्स येतो. मग हा आधी ई रेस टू एक्स सारखा दिसतोय. मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, तसं ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्स. पॉवरमध्ये ईच्या पॉवरमध्ये काय हे आधी बघायचं नाही. हा आधी मला ई रेस टू एक्स सारखा दिसतोय, तर ई रेस टू एक्स प्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एक्स. आता तुम्ही पॉवरकडे कॉन्सन्ट्रेट करा. पॉवरमध्ये एक सोडून कुठलाही दुसरा फंक्शन असेल किंवा दुसरा कोणताही टर्म असेल तर ह्या पॉवरचं परत एकदा तुम्हाला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणून इन टू डी बाय डी एक्स ऑफ काय करणार, हा पॉवर, हा पॉवर आपला काय, हा पॉवर आपला आहे टॅन इन्व्हर्स एक्स आहे. ठीक आहे. तर हा टर्म तर ॲज इट इज राहणार इथे. हा जो ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्स इथं आहे तसं लिहा. नंतर इन टू टॅन इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/, काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टॅन इन्व्हर्स एक्स इंटू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. असं तुम्ही एक्सपोनेन्शियलचं कुठल्याही टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. समजा अजून एक एक्झाम्पल घ्यायचं, ई रेस टू, समजा ई रेस टू लॉग एक्स आहे. तर हा आधी मला ई रेस टू एक्स सारखा दिसतो. ईच्या पॉवरमध्ये काय हे मी बघणार नाही. हा मला ई रेस टू एक्स सारखा दिसतोय, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू लॉग एक्स इन टू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पॉवर दॅट इज अ लॉग एक्स. म्हणजे परत डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला काय करावं लागेल, हा लॉग एक्स फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे याला डिफरन्शिएट जर केलं तर असेल ई रेस टू लॉग एक्स इंटू ई रेस टू लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x येईल. ह्याप्रमाणे कोणतंही एक्सपोनेन्शियल जर फंक्शन असेल तर आधी ई रेस टू एक्स सारखं डिफरन्शिएट करा, नंतर पॉवरचं सुद्धा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्याच्यानंतर आहे इन द फॉर्म ऑफ लॉगरिथमिक. ठीक आहे. लॉगरिथमिकच्या फॉर्ममध्ये जर असेल, समजा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, वाय इज इक्वल टू लॉग साइन एक्स घेऊ. तर हा लॉग ऑफ साइन एक्स आहे. तुम्ही नीट जर विचार केलात तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ लॉगरिथमिक अँड ट्रिग्नोमेट्रिक. हा लॉगरिथमिक आणि ट्रिग्नोमेट्रिकचं कॉम्बिनेशन आहे. तर मला डिफरन्शिएट करायचं आहे. आधी हा कोणासारखा दिसतोय, नीट जर बघितलं तर हा आधी मला दिसतोय लॉग एक्स सारखा दिसतोय. ठीक आहे. आणि कोणासारखा दिसतोय हे जर चेक करायचं असेल, आधी सगळ्यात बाहेरचा फंक्शन बघा. सगळ्यात बाहेरचा जो असेल त्याप्रमाणे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर आधी हा मला लॉग एक्स सारखा दिसतोय. ठीक आहे. लॉग कोणावर ऑपरेट केलाय हे बघायचं नाही. हा लॉग एक्स सारखा दिसतोय, ह्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा काय ना डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. हा लॉग सारखा दिसतोय, लॉग एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे 1/1 काय येणार हे 1 साइन एक्स. कारण लॉग हा साइन एक्सवर ऑपरेट झालेला आहे. आता मी लॉग ज्याच्यावर ऑपरेट झालेला आहे हे चेक करतो, हा लॉग एक्स नाही आहे. हा लॉग एक्स सारखा दिसतोय पण लॉग एक्स नाही. मग ब्रॅकेटमध्ये काय ह्याच्या साइन एक्स आहे. म्हणजे तुम्हाला परत काय करावं लागेल, काय करावं लागेल सांगा, तर तुम्हाला साइन एक्स अजून एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. कारण
आधी मी लॉग एक्स सारखा डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1/sin x आला. परत लॉगच्या ब्रॅकेटमध्ये काय sin x आहे म्हणजे परत तुम्हाला sin x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. हा 1/sin x आपण काय करतो आहे तसं ठेवत इंटू sin x चा तो डेरिव्हेटिव्ह cos x येतो. ठीक आहे. आणि याला जर तुम्ही लिहिलं तसं याला कसं लिहिता येईल तुम्हाला cos x अपॉन sin x असं लिहिता येईल. cos x अपॉन sin x आणि cos x अपॉन sin x म्हणजे काय येतो cot x येतो. cot x येतो. ठीक आहे. तर log ऑफ sin x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला cot x. आता आपण इंटिग्रेशनमध्ये काय स्टडी करणार आहे cot x चं इंटिग्रेशन log ऑफ sin x करणार आहे. ते आपण ते इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की cot x इंटिग्रेशन हा लॉग ऑफ sin x आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही कंपोजिट फंक्शनचा आपण काय करू शकतो डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. आय होप हे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. जर व्यवस्थित समजलं असेल तर तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही ह्या व्हिडिओला लाईक करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा आणि आम्हाला मोटिवेट करा. अशाच प्रकारे आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये पूर्ण इंटिग्रेशन डेफिनेट असू दे, इनडेफिनेट असू दे किंवा बरेच डिफरन्शियल इक्वेशन असू दे किंवा न्यूमेरिकल जर आपण ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर सिरीज पण आपण ह्या चॅनलला अपलोड करत आहोत. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. अशा बऱ्याच जे चॅप्टर्स आहेत आपण सगळे हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आम्हाला असंच मोटिवेट करा आणि सगळ्यांना ह्या चॅनलला लाईक करा.